नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या आपल्या विश्वासू आणि माहितीपूर्ण युट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, जर तुमचा सिबिल स्कोअर 0 असेल किंवा तुमचा सिबिल स्कोअर खूपच कमी असेल किंवा तुम्ही आजपर्यंत कधीच कर्ज किंवा क्रेडिट कार्ड वापरले नसेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आज आपण अशा एका पर्यायाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही कोणताही मोठा पगार नसताना किंवा जास्त कागदपत्रांची गरज नसताना क्रेडिट कार्ड मिळवू शकता. इतकंच नाही, तर योग्य पद्धतीने वापर केल्यास याच कार्डाच्या मदतीने तुमचा सिबिल स्कोअर हळूहळू सुधारून 700, 750 किंवा त्यापेक्षाही अधिक देखील होऊ शकतो. मात्र हे नक्की कसे काम करते, कोणत्या बँका अशी सुविधा देतात, किमान किती पैसे लागतात, कोणते कार्ड सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरू शकते आणि अर्ज करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला अशाच फायनान्स, बँकिंग, सरकारी योजना आणि महत्त्वाच्या अपडेट्स नियमित पाहायच्या असतील, तर आपल्या खबर लाईट युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम समजून घेऊया की एफडी आधारित क्रेडिट कार्ड म्हणजे नेमकं काय. सामान्यतः जेव्हा एखादी व्यक्ती क्रेडिट कार्डसाठी अर्ज करते, तेव्हा बँक त्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर तपासते, त्याची उत्पन्न क्षमता तपासते, नोकरी, व्यवसाय, बँक व्यवहार यांचा अभ्यास करते आणि त्यानंतरच कार्ड मंजूर करते. पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे अजून सिबिल स्कोअरच नसतो, कारण बँकेकडे त्या व्यक्तीचा आर्थिक इतिहास उपलब्ध नसतो. अशा परिस्थितीत अनेकांचे अर्ज नाकारले जातात. यावर उपाय म्हणून काही बँका एफडी आधारित क्रेडिट कार्डची सुविधा देतात. यामध्ये तुम्ही बँकेत ठराविक रक्कम फिक्स डिपॉझिट म्हणून जमा करता आणि त्या एफडीच्या आधारावर तुम्हाला बँक क्रेडिट कार्ड देते आणि तुम्हाला कार्ड देखील मिळते. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे कार्ड नियमित वापरले आणि वेळेवर बिल भरले तर तुमचा सिबिल स्कोअर तयार होण्यास मदत होते. आता पाहूया अशाच काही लोकप्रिय कार्डांविषयी. सर्वप्रथम येतं IDFC वाव क्रेडिट कार्ड. हे कार्ड नव्याने सुरुवात करणाऱ्या ग्राहकांसाठी चांगला पर्याय मानला जातो. यासाठी तुलनेने कमी एफडीची आवश्यकता असते. या कार्डचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर कमी किंवा 0 फॉरेक्स शुल्काची सुविधा. जे लोक परदेशी वेबसाईट वरून खरेदी करतात किंवा ऑनलाईन आंतरराष्ट्रीय पेमेंट करतात, त्यांच्यासाठी ही सुविधा उपयोगी ठरू शकते. याशिवाय हे कार्ड मिळवण्याची प्रक्रिया देखील तुलनेने सोपी असल्याचं सांगितलं जातं. आता दुसऱ्या पर्यायाकडे वळूया. IDFC वाव ब्लॅक क्रेडिट कार्ड. हे कार्ड थोडे प्रीमियम श्रेणीतील मानले जाते. यासाठी एफडीची रक्कम तुलनेने जास्त असू शकते, परंतु त्या बदल्यात काही अतिरिक्त सुविधा मिळू शकतात, जसं एअरपोर्ट लाऊंज सुविधा, विशेष ऑफर्स आणि काही अतिरिक्त फायदे. जे लोक वारंवार प्रवास करतात त्यांच्यासाठी अशा सुविधा उपयुक्त ठरू शकतात. मात्र कोणतेही कार्ड निवडताना फक्त सुविधा पाहू नका, त्यावरील शुल्क आणि तुमची गरज यांचा देखील विचार करा. आता तिसऱ्या कार्डाविषयी जाणून घेऊया. IDFC फर्स्ट स्मार्ट क्रेडिट कार्ड. हे कार्ड ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी उपयुक्त ठरू शकते. अमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो यासारख्या प्लॅटफॉर्मवर खर्च करणाऱ्यांना काही कॅशबॅक किंवा रिवॉर्ड्स देखील मिळू शकतात. अर्थात वेगवेगळ्या कालावधीत ऑफर्स बदलू शकतात. म्हणून अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर अटी व शर्ती तपासणं आवश्यक आहे. जर तुम्ही नियमित ऑनलाईन खरेदी करत असाल
तर असे कार्ड तुम्हाला अतिरिक्त फायदा देऊ शकते. आता चौथा पर्याय, SBM क्रेडिट कार्ड. या कार्डची विशेष बाब म्हणजे कमी रकमेच्या FD वर देखील सुरुवात करता येते. म्हणून विद्यार्थी, नवीन नोकरी करणारे युवक किंवा पहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घेणारे लोक यांच्यासाठी हा पर्याय आकर्षक ठरू शकतो. याशिवाय काही प्रकरणांमध्ये रुपे नेटवर्कमुळे UPI द्वारे देखील व्यवहार करण्याची सुविधा मिळू शकते. आजच्या डिजिटल युगात ही सुविधा अनेकांसाठी उपयुक्त ठरत आहे. मित्रांनो, आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, FD आधारित क्रेडिट कार्ड घेतल्याने सिबिल स्कोअर कसा वाढतो? समजा तुम्हाला कार्ड मिळाले, तुम्ही त्याद्वारे दर महिन्याला थोडाफार खर्च केला, उदाहरणार्थ मोबाईल रिचार्ज, ऑनलाईन शॉपिंग, वीज बिल किंवा इतर दैनंदिन खर्च, आणि प्रत्येक महिन्याला बिल वेळेवर भरले, तर बँक ही माहिती क्रेडिट ब्युरोकडे पाठवते. त्यातून तुमचा आर्थिक इतिहास तयार होतो. हळूहळू तुमचा सिबिल स्कोअर निर्माण होतो आणि कालांतराने तो सुधारत जातो. मात्र या ठिकाणी एक चूक अनेक लोक करतात, कार्डची पूर्ण लिमिट वापरतात किंवा बिल वेळेवर भरत नाहीत. असं केल्याने फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. त्यामुळे नेहमी कार्डची लिमिट 30 ते 40% आसपास वापरण्याचा प्रयत्न करा आणि बिलाची अंतिम तारीख कधीही चुकवू नका. हे 2 नियम पाळले तर सिबिल स्कोअर सुधारण्याची शक्यता वाढते. मित्रांनो, आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतेही क्रेडिट कार्ड हे मोफत पैसे नसतात. तो एक आर्थिक जबाबदारीचा विषय आहे. त्यामुळे फक्त आवश्यक तेव्हाच वापरा, अनावश्यक खर्च टाळा आणि नेहमी आर्थिक शिस्त पाळा. असे केल्यास भविष्यात वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा इतर आर्थिक सुविधा मिळवणे तुलनेने सोपे होऊ शकते. तर मित्रांनो, आज आपण FD आधारित क्रेडिट कार्ड म्हणजे काय, ते कसे काम करते, त्याचे फायदे काय आहेत आणि सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी त्याचा कसा उपयोग होऊ शकतो याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमचा सध्याचा सिबिल स्कोअर किती आहे आणि तुम्ही यापैकी कोणते कार्ड निवडण्याचा विचार करत आहात. तुमचे मत मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि खबर लाईट YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एका महत्त्वाच्या आर्थिक विषयाची माहिती घेऊन येत आहोत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.